की मला इथं हॉस्टेल भेटलं नव्हतं. BA झाल्यानंतर MAला ॲडमिशन घेण्यासाठी मी इथं आलो होतो. बसने आलो होतो. आपली लालपरी जे बस असते महामंडळाची, त्याच्या अगोदर मी पुण्याला कधी आलेलो नव्हतो. शिवाजीनगर बसस्टँडला उतरल्यानंतर तिथून विद्यापीठात जायचं होतं. तर पायी गेलो होतो, कारण एकतर माहीत नव्हतं किती दूर आहे, विचारून गेलो होतो. आणि आय थिंक मी पॉलिटिक्स विभागामध्ये, राज्यशास्त्राच्या विभागामध्ये ॲडमिशन मला MAसाठी घ्यायचं होतं, त्यासाठी आलो होतो. अर्ज घेतला, अर्ज भरला, मार्कशीट दाखवले. तिथं विभागामध्ये ऑफकोर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो स्टाफ होता, त्यांच्याकडे अर्ज दिला. त्याच्यानं सांगितलं की तुम्हाला ॲडमिशन तर भेटेल, पण हॉस्टेल काय भेटणार नाही. म्हणलं हॉस्टेल भेटणार नाही तर मी दुसरीकडे राहू शकत नाही. आणि इथं किती हॉस्टेल, 4-5 हॉस्टेल काहीतरी सांगितले होते, पण ते ऑलरेडी तिथं बुक झालेलं असं सांगितलेलं होतं. आता मला माहीत नव्हतं बुक झालं नाही झालं. तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही SP कॉलेजला प्रयत्न करा. म्हणून मी तिथून SP कॉलेजला गेलो. SP कॉलेजलाही ॲडमिशनचा तसा प्रॉब्लेम, मार्क्स BAला चांगले होते. ते झाल्यानंतरही हॉस्टेलचा प्रश्न होताच. आणि मग संध्याकाळच्या बसनी वापस जायचं ठरवलं. सकाळी आलो, ह्या दोन्ही ठिकाणी गेलो आणि वापस जायचं. म्हणजे माझा पुण्याचा प्रवास पहिला जो होता, बसस्टँडला उतरणे, विद्यापीठात जाणे, तिथून SP कॉलेजला जाणे आणि SP कॉलेजून परत बसस्टँडला जाणे, हा माझा पुण्यातला पहिला प्रवास होता. आणि तिथून वापस गेलो. त्याच्यानंतर ॲडमिशन झालं किंवा नाही झालं, हॉस्टेल भेटलं किंवा नाही भेटलं, हे आम्हाला माहीत नाही. नंतर मी विचार पण केला नाही त्याच्यावरती. आणि नंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ॲडमिशन घेतलं आणि तिथंच UPSC करता करता MA पण केलं. दुसरी गोष्ट एक सांगायला आवडेल की हा मी प्रश्न विचारला का त्यावेळेस, खरोखर किती हॉस्टेल होते, ॲडमिशन किती झाले, का भेटणार नाही, याच्यातला एकही प्रश्न मी विचारला कोणाला. मला वाटतं त्यावेळेस एक दुसरं द्वंद्व माझ्या मनात चालू होतं. ते कदाचित काही मुलांच्या बाबतीत घडतं, माझ्या बाबतीत घडलं होतं. ते यासाठी घडलं होतं की BA होईपर्यंत घराच्या बाहेर मी कधी पडलेलो नव्हतो. इन द सेन्स की गावातून गेलो होतो, पण औरंगाबादला भावाबरोबर राहत होतो. त्याच्यामुळं कुटुंबाव्यतिरिक्त, म्हणजे कुटुंबातला कोणतरी एक व्यक्ती आहे, याच्या व्यतिरिक्त मी इंडिपेंडंटली कुठंच राहिलो नव्हतो. ती एक अनामिक भीती होती, मी राहणार कसा. म्हणजे BA झाल्यानंतर, म्हणजे मी 10वी 11वी 12वीची गोष्ट करत नाही, BA झाल्यानंतर ही अनामिक भीती, मी राहणार कसा, घरापासून दूर राहायचं आणि काय फरक पडतो मग, तसंही हॉस्टेल भेटत नाही. तसा वापस गेलो होतो. आणि मग त्यानंतर UPSCची तयारी केली. UPSCची तयारी करताना काही काळ मी जयकर लायब्ररीतसुद्धा अभ्यास केला. आणि जयकर लायब्ररीत अभ्यास करताना परत जसं SISCला जिथं मी अभ्यास करायचो, तर 12 महिने तिथं राहणं शक्य नव्हतं. ज्यावेळेस प्रिलिम्स मेन्स असे त्या काळात, पण उर्वरित काळ कुठेतरी अभ्यास करायचा असतो. त्यावेळेस माझा एक मित्र पुणे विद्यापीठामध्ये MA करत होता राज्यशास्त्रामध्ये. त्याच्या रूमवरती पॅरासाईट म्हणून राहायचो. आता ते हॉस्टेल नंबर मला आठवत नाही, पहिलं 2 नंबर का 1 नंबर होतं, नंतर 4 नंबर असं काहीतरी होतं. त्याच्यामध्ये शेअरिंग बेसिसवरती 1 किंवा 2 नंबरला रूम भेटायच्या आणि 4 नंबरला इंडिपेंडंट असं काहीतरी प्रकार होता. तिथं गेल्यानंतर एक 2-4 दिवस झालं बघतो, तर तिथं ढेकणं एवढे होते की ते झोपच यायचे नाही. मी माझ्या मित्राला म्हणून, तू अगोदर जर सांगितलं असतं ढेकणं असतं तर आलोच नसतो, एवढे ढेकणं तर कधी मला चावलेले नाही आहेत म्हटलं. आणि जयकरमध्ये मग काही काळ नंतरच्या काळामध्ये MPSC करताना अगदी आपली फर्ग्युसन कॉलेजच्या रोडला जी रानडे लायब्ररी आहे, तिथं पण कधी काळ अभ्यास केलेला मी. तर हा जो कार्यकाळ होता, तो हा एक होता की ज्या काळामध्ये माझी ओळख पुण्याशी झाली, पुण्यामध्ये काही काळासाठी राहिलो. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये आता FD आहे म्हणून सांगायला हरकत नाही, तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या पाषाण रोडला. पाषाण रोडलाच ना बहुतेक, किंवा बापट रोडला, दोन्हीपैकी. पाषाण रोडच्या बाजूनं येस तिथे येस. मी असा आता विचार केला जाऊन बघाव्यात का जरा तिथे.
आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे. म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं. काय चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशन्सशी अभ्यास केला होता. चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला. पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे.